श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी अनंता रोपळकर हे काल श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे मंदिर समितीनं नेमून दिलेलं कर्तव्य पार पाडत असताना शशिकांत पाटील राहणार पंढरपूर या इसमानं त्यांच्यासाठी अपशब्द वापरले होते। या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। या कर्मचाऱ्यांनी सकाळी 10 वाजल्यापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे नित्य उपचार वगळता इतर सर्व कामकाज बंद ठेवून आंदोलन सुरू केलंय। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी हे आंदोलन सुरू आहे। तसेच ज्या व्यक्तीनं अनंता रोपळकर यांना शिवीगाळ केली आहे त्या व्यक्तीनं माफी मागावी व प्रशासनानं आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे। भारतीय मजदूर संघाचा काल आमचे कर्मचारी अनंत रोपळकर कर्तव्यावर हजर असताना विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास उपहारगृह नवीन सुरू केलेलं आहे आता समितीमार्फत। तिथं ते मनसे तालुका अध्यक्ष आले, त्यांनी त्यांना शिवीगाळ केली, हात उगारला। या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आज सर्व कर्मचाऱ्यांनी आम्ही काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। आमची मागणी एवढी राहील, संबंधित जो कोण माणूस आहे त्याने आमची जाहीर माफी मागावी आणि प्रशासनानं इथून पुढं काही होऊ नये म्हणून प्रशासनानं ठोस पावलं उचलावीत। कायदेशीर कारवाईकडे का माफी मागण्याविषयी संपणार आहे? या घटना वारंवार घडतात आमच्याकडे। आम्ही हा पहिल्यांदा अनेक संघटना माणसून असा त्रास देतात। सुरुवात आहे आमची की कुठल्याही संघटना पदाधिकाऱ्यांना त्रास देऊ नये म्हणून आम्ही हा एक पहिला त्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नम्र आवाहन करतो की त्यांनी जाहीर माफी मागावी। जर इथून पुढे अशा घटना घडल्या तर आम्ही डायरेक्ट गुन्हे दाखल करणार। नाही, वाद कशामुळे होते? वाद दर्शनाचे एक होतात आणि कर्मचाऱ्याला नीट बोलले जात नाही। पदाधिकारी आमच्याकडे जे येतात ते पदाधिकारी नीट बोलले जात नाहीत। ह्याच्यासाठी एक सर्व पदाधिकारी संघटनेला सूचना म्हणून किंवा एक आंदोलन प्रकार करून आम्ही त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी असे प्रकार करू नयेत। ह्याच्यासाठी आज एक काम बंद आंदोलन आम्ही केलं आहे। त्यांनी जर नाही केलं तर मग गुन्हा, त्यांनी जर येऊन जाहीर माफी नाही मागितली तर आम्हाला गुन्हा नाईलाजाने जाऊन दाखल करावा लागेल ना। असं घडणार नाही का? कोणी पण यायचं तुम्हाला नाही, ही एक माफी मागितली का विषय संपणार? नाही, हा पहिली घटना म्हणून आम्ही करला ना। इथनं पुढे ह्यातून धडा मिळेल ना पदाधिकाऱ्यांना। त्यासाठी आज हे काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे आणि प्रशासन आम्हाला न्याय दिले याची आम्हाला खात्री आहे। किती वेळ चालणार आहे ते? आता जोपर्यंत येऊन आमचे प्रशासन येत नाही किंवा ते जे कोण संबंधित येऊन व्यक्ती माफी मागतात तोपर्यंत आंदोलन चालू राहील। हां, त्याला काय म्हणजे दिवसभर किंवा 1 दिवस 2 दिवस असं काय अजून ठरलेलं ना आमचं। माफी मागे जर प्रशासन आम्हाला म्हणलं आम्ही जबाबदारी घेत तर काय ना आमचा विषय।